नमस्कार. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. केंद्र सरकारच्या श्रमसंहितांविरोधात कामगार संघटनांनी पुकारला देशव्यापी संप. संपात सहभागी होत कोल्हापूर आणि इचलकरंजीत कामगार संघटना उतरल्या रस्त्यावर. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त 88 जागांसाठी उद्या शुक्रवारपासून शारीरिक चाचणी, 21 फेब्रुवारीपर्यंत चाचणी चालणार. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्तांची माहिती. कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणीत अनियमितता. 2 अपक्ष उमेदवारांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा आरोप. निवडणूक आयोगाकडे केली तक्रार. आजरा तालुक्यातील दुर्गम डोंगरावरील 97 वर्षांचे गुंडू शेळेंचं घर सौर ऊर्जेने उजळलं. कोल्हापूर NSUIच्या कार्यकर्त्यांच्या उपक्रमामुळे गुंडू शेळेंच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. आणि बनावट HSRP तयार करणाऱ्या साजणी गावातील संतोष यादवच्या दुकानावर LCBचा छापा. सुमारे 4 लाखांचं साहित्य जप्त. कोल्हापूर LCBची कारवाई. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. केंद्र 4 श्रमसंहिताच्या विरोधात आज देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. 4 श्रमसंहिता रद्द करून पूर्वीचे 29 कामगार कायदे कायम ठेवावेत या प्रमुख मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. मोदी सरकारनं श्रमसंहिता हा कायदा कामगार कल्याणाची पावलं असल्याचं सांगितलंय. मात्र प्रत्यक्षात या संहितांमुळे कामगारांचे हक्क हिरावले जात असून त्यांची अवस्था गुलामगिरीकडे ढकलली जातेय. त्यामुळे 10 केंद्रीय कामगार संघटना आणि अनेक फेडरेशन यांनी मिळून संपाची हाक दिली होती. 4 श्रमसंहिता रद्द करून पूर्वीचे 29 कामगार कायदे कायम ठेवावेत या प्रमुख मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दुपारी 12 वाजता हे सर्व कर्मचारी दसरा चौकात एकत्र येण्यास सुरुवात झाली. या ठिकाणाहून जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करत हा कायदा कसा कामगारांना मारक असल्याचं सांगितलं. दररोजचे पायाभूत वेतन केवळ 178 रुपये निश्चित करून मानधनी आणि कंत्राटी कामगारांच्या वेतन लढ्याला सुरुंग लावण्याचं काम सरकारनं केलंय. कामगारांना ले ऑफ देणं, कामावरून कमी करणं किंवा कारखाने बंद करण्यासाठी असलेली मर्यादा 100 वरून 300 कामगारांपर्यंत वाढवून बहुसंख्य कामगारांच्या नोकऱ्या असुरक्षित करण्यात आल्यात. कंत्राटदार कायदे पाळेल याची जबाबदारी मुख्य नियोक्त्यावरून काढून घेतल्यानं कंत्राटी कामगार पूर्णपणे वाऱ्यावर सोडला गेलाय. संपासाठी नोटीस कालावधी 14 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत वाढवून संपाचाच अधिकार निष्प्रभ करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अमेरिकन शेतीमालाच्या आयातीवरील टॅरिफ 0% करण्याच्या निर्णयावरही आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या मोर्चात औद्योगिक कामगारांसह अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशा वर्कर्स, महिला कर्मचारी, शेतमजूर, रुग्णालय कर्मचारी, औषध निर्माण उद्योगातील कामगार, राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँक कर्मचारी, सहकारी पतसंस्था कर्मचारी, KMT कर्मचारी, विमा क्षेत्रातील कामगार, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक अशा अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. त्यामुळे या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोर्चात कामगार नेते आणि निमंत्रक अतुल दिघे, चंद्रकांत यादव, अनंत कुलकर्णी, सुवर्णा तळेकर, सतीश सर्वगोड, संजय गावडे, शिवाजी मगदूम, बन्सी सातपुते, दिलीप पवार, भगवान पाटील ताटे, सुधाकर पिसे, मारुती कांबळे, हिराबाई कांबळे, प्रकाश कांबरे, प्रकाश जाधव, NS मिरजकर यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले होते. मंगळवारी कागल तालुक्यातील सावर्डे खुर्दमधील एका घरात गवा घुसल्यानं खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सावर्डे आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बुधवारी हा गवा मृतावस्थेत आढळून आलाय.
मंगळवारी सकाळच्या सुमाराला सावर्डे खुर्दमधील आनंदा कांबळे यांच्या घरात अचानकपणे गवा घुसला. त्यावेळी घरामध्ये महिला आणि लहान मुलं होती. अचानक घडलेल्या या प्रकारामुळं घरातील सदस्यांची एकच धावपळ उडाली. आक्रमक बनलेल्या रेड्यानं घरातील प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली, परंतु सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही. घराच्या पुढील बाजूच्या दरवाजातून बाहेर पडताना गवा दरवाजामध्ये अडकला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी धाडस दाखवत दरवाजा बाजूला करून त्याला बाहेर जाण्यासाठी मार्ग करून दिला. त्यानंतर तो साके गावच्या जंगलाच्या दिशेनं निघून गेला. दरम्यान सैरभैर अवस्थेतील गव्यानं गावातील काही शेतांमध्ये घुसून उभ्या पिकांचं सुद्धा नुकसान केलं. या प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. वनविभागाकडून गव्याचा शोध सुरू असताना बुधवारी हा गवा मृतावस्थेत आढळून आलाय. प्राथमिक माहितीनुसार दमछाक होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला असून गव्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा शोध घेतला जातोय. स्थानिक ग्रामस्थांकडून वन्य प्राण्यांच्याकडून होणारा त्रास थांबवण्यासाठी वनविभागानं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये. आजरा तालुक्यातील डोंगरवाडी या दुर्गम जंगलातील गावात राहणारे 97 वर्षीय गुंडू शेळे या आजोबांचं आयुष्य प्रकाशमान करण्याचं काम NSUIच्या टीमनं केलंय. NSUIच्या कार्यकर्त्यांनी शेळे यांच्या घरात सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकाश आणल्यानं ते भारावून गेलेत. आजरा तालुक्यातील दुर्गम जंगलात डोंगरवाडी हे गाव आहे. या गावात फक्त 5च घरं आहेत. त्यामध्ये 4 घरं एका बाजूला आणि 97 वर्षीय गुंडू शेळे या आजोबांचं घर एका बाजूला आहे. जंगलातील या घरात ते एकटेच राहतात. सभोवताली दाट जंगल, घरात वीज नाही, सोबतीला फक्त 4 जनावरं आणि तेलाचा छोटासा मिणमिणता दिवा, हेच त्यांचं आयुष्य. अंधाराशी रोज झुंज देत प्रत्येक रात्र सरत आहे. वयोमानामुळे दृष्टी कमी होत चालली होती. शरीर थकलंय, पण मनातील जगण्याची जिद्द अजूनही तितकीच ठाम आहे. रात्र होताच अंधार त्यांच्या आयुष्याला वेढून टाकायचा आणि एकाकीपणाची जाणीव अधिकच तीव्र व्हायची. ही बातमी NSUIच्या टीमपर्यंत पोहोचली आणि तातडीनं टीम त्या ठिकाणी दाखल झाली. या भेटीत घरात थोडासा उजेड असावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा निर्धार NSUIच्या टीमनं केला. त्यांच्या घरी जाऊन छोटेखानी सोलर पॅनल आणि 4 विजेचे दिवे त्यांनी बसवून दिले. स्विच ऑन होताच घरभर पसरलेला प्रकाश आणि त्या प्रकाशात आजोबांच्या डोळ्यात दाटलेले आनंदाश्रू सारं काही सांगून गेलं. कधी कधी मदत मोठी असण्याची गरज नसते. योग्य वेळी दिलेला छोटासा आधारही एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उजळतो. गुंडू आजोबांच्या घरात आलेला फक्त विजेचा प्रकाश नव्हता, तर माणुसकीचा, आपुलकीचा आणि समाजानं साथ दिल्याचा उजेड होता. या उपक्रमाला आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. NSUIच्या टीममध्ये अध्यक्ष अक्षय शेळके, उमेश पाडळकर, मुबीन मुश्रीफ, अथर्व चौगुले, निपुण चौगुले, प्रणव पाटील, गौरव कांबळे, सागर मांडवकर, समर्थ जगताप यांचा सहभाग होता. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त 88 जागांसाठी उद्या शुक्रवारपासून शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे. पोलीस परेड ग्राउंड आणि राजाराम कारखाना चौक ते शिये पूल दरम्यान होणाऱ्या शारीरिक चाचणीत 6,853 उमेदवार आपलं कौशल्य पणाला लावणार आहेत. 21 फेब्रुवारीपर्यंत शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू राहणार असून बंदोबस्तासाठी 300 पोलीस मैदानावर तैनात असतील अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे. राज्यात 15,000 पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 88 जागांसाठीच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीला उद्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. यासाठी एकूण 6,853 अर्ज आलेत. यात 5,007 पुरुष आणि 1,672 महिला आणि 174 माजी सैनिक उमेदवारांचा समावेश आहे. 13 ते 21 फेब्रुवारी दरम्यान ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. या दरम्यान 1 रविवार आणि 19 फेब्रुवारीला शिवजयंती असल्यानं प्रक्रिया बंद राहणार आहे. या भरतीची तयारी पोलीस दलाकडून पूर्ण झाली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे. रोज 700 ते 1100 उमेदवारांना बोलवलं जाणार आहे. पहाटे 5 पासून दुपारी 12 पर्यंत उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. या काळात पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते पितळी गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पडताळणीसाठी एकूण 11 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. छाती आणि उंचीचं मोजमाप झाल्यानंतर 1600 आणि 800 मीटर धावण्याची चाचणी होईल. त्यानंतर गोळाफेक आणि 100 मीटर धावण्याची चाचणी होईल. भरती दरम्यान गैरप्रकार होऊ नयेत यासाठी काटेकोरपणे उपाययोजना करण्यात आल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं. पन्हाळा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक उमेदवार जयदीप मोहिते, रामचंद्र अष्टेकर या अपक्ष उमेदवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आदिक जाधव यांनी कोडोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केलाय. त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचं संयुक्त पत्रकार बैठकीत सांगितलंय. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार जयदीप मोहिते, रामचंद्र अष्टजहर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आदिक जाधव यांनी केलाय. निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर नियमबाह्य पद्धतीनं कामकाज झाल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवार जयदीप मोहिते यांनी काही उमेदवारांनी भरलेले अर्ज अधिकृतरित्या दाखलच केले नव्हते असं सांगितलं. उमेदवारांची शपथपत्र अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे छाननी प्रक्रियेदरम्यान हरकतींवर योग्य विचार न करता काही उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच वैध उमेदवारांच्या यादीतील क्रमवारीत चुकीच्या पद्धतीनं बदल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. काही प्रशासकीय त्रुटी आल्या ते मी थोडक्यात सांगू इच्छितो. पहिला अप्रमाणित अर्ज, दुसरा इपिक क्रमांकची नोंदणी, तिसरा मतदानातील आकडेवारी व नोंदवहीतील आकडेवारी यांच्यातील तफावत, दुहेरी मतदानाचा प्रकार कसा रोखायचा आणि स्ट्रॉंग रूममधील वीज पुरवठा खंडित का केला गेला आणि कमिशनिंग पासून ते मतदानापर्यंत 11% मशीन्स का फेल गेले आणि एकाच बॅलेटवरती तुम्ही दोन्ही निवडणुका ज्या घेतल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा रंगसंगती आणि विसंगती करून पर्टिक्युलर पार्टीला जर प्रमोट करत असाल तर असं करण्याच्या ऐवजी आमची स्पष्ट मागणी आहे की तुम्ही ह्या निवडणुका साध्या पेपरवरती घेऊन करण्यात याव्या. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मतदान आकडेवारी आणि अधिकृत नोंदवहीतील आकडेवारीत तफावत असल्याचं निदर्शनाला येत असून पोखले गावातील मतदान केंद्रावर दुहेरी मतदानाचा प्रकार समोर येऊनही कारवाई झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मतमोजणी दरम्यान 2 वेळा वीजपुरवठा खंडित झाल्यानं मतमोजणी प्रक्रियेवर संशय व्यक्त करत या उमेदवारांनी या सर्व बाबी केवळ तांत्रिक त्रुटी नसून निवडणुकीतील पारदर्शकता, निष्पक्षपातीपणा आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचं सांगितलंय. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून पुढील कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याची माहिती उमेदवार जयदीप मोहिते यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं हातकणंगले तालुक्यातील बनावट HSRP तयार करणाऱ्या दुकानावर छापा टाकला. या कारवाईत संतोष यादव या संशयिताला ताब्यात घेत सुमारे 4,06,000 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे HSRP तयार केली जात असल्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह अंमलदारांची 2 पथकं तयार केली होती. या पथकातील अंमलदार नवनाथ कदम यांना हातकणंगले तालुक्यातील साजणी गावातील बसस्थानकासमोर साई रेडियम आर्ट्स दुकानातून बेकायदेशीरपणे HSRP तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं बुधवारी साजणीमधील संतोष यादव याच्या साई रेडियम आर्ट्स या दुकानावर छापा टाकला. या कारवाईत संतोष यादवला ताब्यात घेत एम्बॉयसिंग मशीन, फाईल, हीटर, वेगवेगळ्या नंबर प्लेट, सॉकेट, डाय, स्टिकर असं सुमारे 4,06,960 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय. तर हा संतोष यादव त्या HSRP नंबर प्लेट शासनानं ज्या अधिक बंधनकारक केल्या त्या बनवताना मिळून आला. तिथं आपण साई रेडियम आर्ट्स या दुकानावर छापा टाकला. त्यावेळेला तो तिथं त्या नंबर प्लेट बनवताना मिळून आलेला आहे. त्यास आपण ताब्यात गेलेला आहे. त्याचसोबत तो ज्या मशीनवर बनवत होता त्या मशीन्स पण आपण ताब्यात घेतलेल्या आहेत. तिथं काही 30-40 डुप्लिकेट नंबर प्लेट पण आपल्याला मिळाल्या. अगदी शासनाचे व्हेंडर जे अधिकृतपणे बनवतात तसे हुबेहूब तो बनवत होता आणि
तिथं ते इंडिया नावाचं होलोग्राम असलेला रोल पण आपल्याला मिळालेला आहे. सर्व स्टिकर्स मिळालेले आहेत, रॉ मटेरियल मिळालेलं आहे, तसेच ब्लँक नंबर प्लेट मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी जे डाय लागतात ते डाय पण आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि प्रेसिंग मशीन पण आपण ताब्यात घेतलेलं आहे. तर त्याच्याकडनं काही जणांनी यापूर्वी पण नंबर प्लेट अशा बनवून घेतल्या असल्याचं समजते. त्याची पण आम्ही माहिती घेत आहोत. ज्यांनी अशा नंबर प्लेट डुप्लिकेट त्याच्याकडून बनवून घेतलेल्या आहेत आणि वापरलेल्या आहेत त्यांच्यावर देखील माहिती घेऊन आम्ही कारवाई करत आहोत. तसेच हे मशीन्स त्यानं कुठनं आणले, त्याला कोणी मदत केली याची देखील माहिती घेऊन पुढील कारवाई करीत आहोत. डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार नवनाथ कदम, रामचंद्र कोळी, परशुराम गुजरे, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे आणि अरुण धनगर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सांगरूळ शिक्षण संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी कैलासवासी डी आसगावकर यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांसाठी प्रेरणादायी असून त्यांचं स्मारक एक ऊर्जा स्रोत आहे, असं प्रतिपादन संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी DN कुलकर्णी यांनी केलं. ते स्वर्गीय डी आसगावकर यांच्या 19व्या पुण्यतिथीनिमित्त कोपारडेतील स.ब. खाडे महाविद्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. स्वर्गीय डी आसगावकर यांच्या 19व्या पुण्यतिथीनिमित्त कोपारडेतील स.ब. खाडे महाविद्यालयात आमदार जयंत आसगावकर, अध्यक्ष य.ल. खाडे, ट्रस्टी D.G. खाडे यांनी त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी बोलताना संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी DN कुलकर्णी यांनी स्वर्गीय डी आसगावकर यांच्या दूरदृष्टीमुळं, शिस्तबद्ध कामकाजामुळंच ही संस्था नावारूपाला आली असल्याचं सांगितलं. हे स्मारक केवळ वास्तू नसून ते त्यांच्या त्यागाची आणि कर्तृत्वाची साक्ष देतं. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना हे स्मारक सर्वांना शैक्षणिक कार्यात अधिक जोमानं काम करण्याची प्रेरणा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय डी आसगावकर यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांना अभिवादन केलं. यावेळी इंदुताई आसगावकर, प्रमोद आसगावकर, आनंदा कासोटे, अनु आसगावकर, संजय पाटील, विश्वास पाटील, SB रामाणे, विजय खामकर, आकाराम पाटील, प्राध्यापक SP चौगले आदी मान्यवर उपस्थित होते. पन्हाळा पंचायत समितीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीची सत्ता स्थापन होणार असल्याची घोषणा शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. यामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचं स्पष्ट झालंय. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पन्हाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला भरघोस यश मिळालंय. जिल्हा परिषदेच्या 6 मतदारसंघांपैकी 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं तर शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य शक्ती पक्षानं प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. एका जागेवर जनसुराज्य शक्ती पक्षानं पुरस्कृत केलेला अपक्ष उमेदवार विजयी झालाय. पंचायत समितीच्या 12 जागांपैकी 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं, 4 जागा शिवसेनेनं आणि 4 जागा जनसुराज्य शक्ती पक्षानं जिंकल्या आहेत. एका जागेवर जनसुराज्य शक्ती पक्षानं पुरस्कृत केलेला उमेदवार विजयी झालाय. पन्हाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची युती ही निवडणुकीपूर्वी देखील होती आणि आज देखील ती कायम असल्याचं आमदार चंद्रदीप नरके यांनी म्हटलंय. त्यामुळे पन्हाळा पंचायत समितीवर या दोन्ही पक्षांचे मिळून 7 सदस्य झाल्यानं पंचायत समितीवर या दोन्ही पक्षाची सत्ता स्थापन होणार असल्याचा दावा आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी पत्रकार बैठकीत केलाय. या दोन्ही पक्षांनी पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्रितपणे लढल्या आहेत. जनतेनं आम्हाला कौल दिला असून या 7 सदस्यांच्या बळावर आम्ही सभापती आणि उपसभापती पदासाठी सामोरे जात आहोत. या चांगल्या कामासाठी सगळ्यांनी मदत करावी असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी देखील यापूर्वी आम्ही नरके पाटील गट म्हणूनच लढत होतो असा दावा केलाय.
त्याशिवाय तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं आणि शिवसेना पक्षानं एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते. आता पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी चर्चा करून ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार निवड निश्चित करण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. या पत्रकार बैठकीला गोकुळचे संचालक अजित नरके, नूतन जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जयंत पाटील, भगवानराव पाटील, पूजा पाटील, वर्षाराणी पाटील, नूतन पंचायत समिती सदस्या अलका काळे, रवींद्र पाटील, अण्णासाहेब गायकवाड, माणिक पाटील, भारती पाटील, दत्तात्रय खोत, उज्ज्वला सासणे यांच्यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारनं 29 कामगार कायदे रद्द करून 4 नवीन श्रमसंहिता लागू केल्यात. या निर्णयाविरोधात कामगारांनी आज देशभर संप पुकारला होता. यानुसार इचलकरंजीत या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. इचलकरंजीत कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि डाव्या आघाडीच्या वतीनं महात्मा गांधी पुतळ्याजवळ जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. कामगारांच्या हक्कांचं संरक्षण करणारे 29 कायदे केंद्र सरकारनं रद्द करून नवीन 4 श्रमसंहिता कायदे लागू केलेत. या निर्णयाविरोधात देशभरातून संताप व्यक्त होतोय. हा निर्णय कामगार विरोधी असल्याचा आरोप कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. या नव्या कायद्यांमुळे रोजगाराची सुरक्षितता कमी होईल, कंत्राटी पद्धतीला चालना मिळेल आणि कामगारांचे मूलभूत हक्क धोक्यात येतील असा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे या निर्णयाविरोधात कामगारांनी आज देशभर संप पुकारला होता. या देशव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोठ्या संख्येनं कामगार एकत्र आले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. 4 श्रमसंहिता कायदे रद्द करा, कामगारांचे हक्क अबाधित ठेवा, कामगार कायदे मोडीत काढणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. यानंतर संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळानं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. या निवेदनात 4ही श्रमसंहिता तात्काळ मागं घ्याव्यात, कामगारांना पूर्वीप्रमाणे कायदेशीर संरक्षण द्यावं आणि कामगार विरोधी धोरणं थांबवावीत अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात कॉम्रेड भरमा कांबळे, सदा मलाबादे, नूर महम्मद बेळकुडे, आनंदा गुरव, शामराव कुलकर्णी, राजेंद्र निकम, सुनील बारवाडे, हणमंत लोहार, वर्षा घट्टे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकारनं कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संयुक्त कृती समितीच्या वतीनं देण्यात आलाय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी उदय धातुंडे यांची तर उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी आज महापालिकेत जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी नूतन महापौर उदय धातुंडे यांनी इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. इचलकरंजी महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. या निवडणुकीत त्यांचे एकूण 47 उमेदवार विजयी झालेत. या बहुमताच्या जोरावर महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. महापौरपदी उदय धातुंडे यांची तर उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. आज महानगरपालिकेचे पहिले महापौर उदय धातुंडे यांनी आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी कार्यालयात प्रवेश करून पदभार स्वीकारला. त्यानंतर महापौर धातुंडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांना प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. कागल तालुक्यातील बैलेवाडी मासा इथल्या पाझर तलाव परिसरात गव्यांचा कळप दिसून आलाय. विशेषतः सायंकाळनंतर हे गवे रस्त्यावर ये-जा करत असल्यानं स्थानिकांसह प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा इथल्या पाझर तलाव परिसरात गव्यांचा वावर आढळून आलाय. सायंकाळनंतर हे गवे रस्त्यावर ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहावा आणि नागरिकांच्याही सुरक्षिततेची काळजी घेतली जावी यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं. प्रवाशांनी विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाताना वेग कमी ठेवून सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय. निकोप समाजासाठी माध्यमांकडून जबाबदार लैंगिक वृत्तांकन होणं अपेक्षित आहे, असं मत पुण्यातील मानसशास्त्र समुपदेशक अबोली यांनी व्यक्त केलं. त्या शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर गो जाधव पत्रकारिता अध्यासनात लैंगिकता जबाबदार वार्तांकन या विषयावर कार्यशाळेत बोलत होत्या. किर्लोस्कर ऑइल इंजिन, प्रयास आणि मानस या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर गो जाधव पत्रकारिता अध्यासनात लैंगिकता जबाबदार वार्तांकन या विषयावरील कार्यशाळा पार पडली. किर्लोस्कर ऑइल इंजिन, प्रयास आणि मानस या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात पुण्यातील मानसशास्त्र समुपदेशक अबोली यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी जन्म झाल्यापासून लैंगिकता सुरू होते, नंतर वय परत्वे त्यामध्ये बदल होत जातात असं सांगितलं. लैंगिकतेचा प्रवास प्रौढपणाच्या आधीपासूनचा असतो. शरीरात घडणाऱ्या बदलांबाबत पालकांकडून पाल्यांमध्ये जागृती करणं आवश्यक आहे असा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येक व्यक्तीला आनंददायी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याचा हक्क आहे, त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. त्याचबरोबर लैंगिकतेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑडिओ व्हिडिओ प्रसारित करणं गरजेचं आहे. माध्यमांनी समाजातील महत्त्वाचा घटक म्हणून लैंगिकतेचा विपर्यास करणाऱ्या बातम्या कितपत दाखवाव्या याचा विचार केला पाहिजे. लैंगिकतेसंदर्भात वैज्ञानिक आणि शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. लैंगिक संबंध, नातेसंबंध आणि भावभावना यांचा एकत्रित विचार केला पाहिजे. माध्यमांमधून विविध प्रकारच्या लैंगिकतेविषयीच्या धारणा तयार होण्यास मदत होते. त्यामध्ये बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीनं धारणा तयार होतात आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यातूनच पॉर्नोग्राफीसारखे प्रकार पाहायला मिळतात. माध्यमांनी लैंगिकतेसंदर्भात संवेदनशीलपणे वृत्तांकन करून सजग, समंजस आणि निकोप समाज निर्मिती होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी प्रयास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर तृप्ती दरक, अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं. या प्रसंगी शरद आजगेकर, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक वसंतराव शिर्के, पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर रत्नाकर पंडित, डॉक्टर राजश्री साकळे, डॉक्टर सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, अनमोल कोठडिया, अश्विनी पाटील, अमोल मिणचेकर, तेजश्री शिंदे, मानस संस्थेच्या अध्यक्ष स्मिता पवार यांच्यासह मास कम्युनिकेशन विभाग, महावीर महाविद्यालय, सायबर, मानसशास्त्र आणि MSW विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. दी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या ॲड PR मुंडरगी प्रायमरी इंग्लिश स्कूल आणि प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कलेचं सादरीकरण केलं. मोबाईलच्या युगात मुलांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या ॲडव्होकेट PR मुंडरगी प्रायमरी इंग्लिश स्कूल आणि प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार धीरज सुतार आणि प्रायव्हेट हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक प्रशांत जाधव यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना चित्रकलेतील बारकावे समजून सांगत त्यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष चित्रकलेचं प्रात्यक्षिक सादर करून त्यांना प्रेरणा दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्र साकारली. मुख्याध्यापिका ऐश्वर्या कुलकर्णी आणि मुख्याध्यापक अरुण नागुरकर यांचं मार्गदर्शन यासाठी लाभलं. कागल तालुक्यातील बेलवडे बुद्रुक इथं शिवसेना कार्यकर्त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुक इथल्या श्रीमती कांचन रघुनाथ शिंदे या 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून शेताकडे जात होत्या. त्याचवेळी 3 ते 4 जणांनी दारात येऊन फटाके वाजवत गुलाल उधळला आणि घरात प्रवेश केला.
यावेळी त्यांनी संतोष शिंदे कुठं आहे अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की केली. तसंच त्यांनी जिन्याची काच फोडली. दरवाजावर लाथा मारून घरातील साहित्य विस्कटून नुकसान केल्याचं कांचन शिंदे यांनी फिर्यादीत म्हटलंय. याबाबत त्यांनी कागल पोलिसात तक्रार दिल्यानंतर आज गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. दरम्यान या हल्ल्याबाबत बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी हा भ्याड हल्ला असून तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिलाय. शिंगणापूरमधील स्मृतिभ्रंशाचा आजार झालेल्या 75 वर्षीय आजी 8 फेब्रुवारीपासून घरातून बेपत्ता झाल्यात. करवीर पोलिसात याबाबतची नोंद करण्यात आली आहे. या आजी कोणाला आढळून आल्यास त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केलंय. करवीर तालुक्यातील शिंगणापूरमधील गणेशनगरमधल्या सुलोचना देशमाने या 75 वर्षीय आजी 8 फेब्रुवारीच्या सकाळी 7 पासून बेपत्ता आहेत. करवीर पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे. आजींना स्मृतिभ्रंश आजार असल्यानं त्यांना काहीही आठवत नाही किंवा कोणतीही माहिती सांगता येत नाही. त्यामुळे त्या गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. जर कुणाला त्या आढळून आल्या किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली तर संबंधितांनी 93 25 28 62 63 91 56 73 26 23 72 48 97 83 14 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन त्यांच्या नातेवाईकांनी केलं आहे. कागल तालुक्यातील मुरगुड शहरात गावोगावच्या यात्रांनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बकऱ्यांचा भव्य बाजार भरवण्यात आला होता. या बाजारात मुरगुड परिसरासह आजूबाजूच्या गावातील पशुपालक आणि व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. बाजारात मोठी उलाढाल झाली आहे. मुरगुडचा आठवडी बाजार हा बकऱ्यांसह जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. यंदाच्या बाजारात स्थानिक व्यापाऱ्यांसोबत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. विविध जातीच्या आणि चांगल्या प्रतीच्या बकऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्यानं ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. बाजारात बकऱ्यांचे दर 11,000 रुपयांपासून ते तब्बल 40,000 रुपयांपर्यंत होते. वजन, जात आणि आरोग्य यावर बकऱ्यांची किंमत अवलंबून असल्यानं चांगल्या प्रतीच्या बकऱ्यांना विशेष मागणी होती. मात्र यंदा किमती वाढल्यानं काही ग्राहकांमधून नाराजीचे सूर उमटताना दिसले. बाजार परिसरात वाहनांची वर्दळ, ग्राहकांची गर्दी आणि खरेदी विक्रीची लगबग दिवसभर सुरू होती. यात्रेच्या निमित्तानं भरलेल्या या बाजारामुळे स्थानिक शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून परिसरातील इतर व्यवसायांनाही चालना मिळाली आहे. मंदिरातील पुजारी बांधवांसाठी मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. येत्या 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये राज्यभरातील एकूण 12 संघांनी सहभाग घेतलाय अशी माहिती मंदिर प्रीमियर लीग समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेमध्ये मंदिरांच्या पुजाऱ्यांचं स्थान महत्त्वाचं आहे. या पुजारी बांधवांनी एकत्र येऊन मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय. यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. कोल्हापूरमधील शास्त्रीनगर मैदानावर 14 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे अशी माहिती मंदिर प्रीमियर लीग समितीचे अध्यक्ष मकरंद मुनीश्वर यांनी दिली. ही स्पर्धा डे नाईट खेळवली जाणार असून उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील विविध देवस्थानमधील पुजारी तसंच कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेत विजेत्या, उपविजेत्या संघाला रोख, बक्षिसं आणि चषक देण्यात येणार आहेत. तसंच वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूलाही बक्षिसं दिली जाणार आहेत. या स्पर्धेत श्री क्षेत्र ज्योतिबा, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, श्री क्षेत्र अंबाबाई देवस्थान अ, ओढ्यावरचा गणपती, परशुराम सोशल फाउंडेशन, श्री क्षेत्र तुळजापूर अ, श्री क्षेत्र तुळजापूर ब, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र माहूरगड, श्री क्षेत्र शिर्डी, श्री क्षेत्र अंबाबाई देवस्थान ब, पुणे इथले श्री महालक्ष्मी मंदिर आदी संघांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष लाभेश मुनीश्वर, सचिव मयूर मुनीश्वर, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण, सदस्य चैतन्य आष्टेकर, रोहन दातार, अमित दिवाण, शरद मुनीश्वर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत कायदा सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी परिक्षेत्रातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी गंभीर गुन्ह्यांची उकल करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरावे जमा करणाऱ्या फॉरेन्सिक व्हॅनचा जास्तीत जास्त वापर करावा, तसंच गुन्हे दाखल करताना ई-साक्षचा वापर करावा, अशा सूचना परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. कोल्हापूर परिक्षेत्रातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी या विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गंभीर गुन्ह्यांचा तपास गतीनं होऊन त्यांची उकल व्हावी आणि आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवता यावं यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक व्हॅनचा वापर करावा, गुन्हे दाखल करताना ई-साक्षचा आवर्जून वापर करण्याची सूचना त्यांनी या बैठकीत दिली. बंदोबस्त, वाहतूक नियोजन याबाबतही त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध धंदे बंद करून अवैध व्यावसायिकांवर ठोस कारवाया करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या नवीन कायदे जे 3 नवीन कायदे पारित झालेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी कशी सुरू आहे याचा आढावा घेण्यात आला. CCTVचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सध्या बदलण्याची कारवाई सुरू आहे. नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानसुद्धा तिथे देण्यात आलेलं आहे. ई-समन्स ही नवीन प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. तर ई-समन्स कसे वितरित होतील, त्याची तंत्रज्ञान काय आहे, नंतर पोलीस आणि कोर्ट यांच्यामध्ये कसं समन्वय राहिलं पाहिजे. त्याशिवाय 60 आणि 90 दिवसामध्ये दोषारोपपत्र दाखल होतील. मुद्देमाल जप्त करून त्याचं नागरिकांना परत कसे करावायचे, कन्व्हिक्शन रेट कसा वाढेल. याशिवाय पोलीस स्टेशन स्तरावर फील्डमध्ये काम करताना आमच्या लोएस्ट रँक्सला म्हणजे कॉन्स्टेबल्स यांना काय अडचणी येतात, पोलीस स्टेशनमध्ये ते कसं काम करतात, प्रत्यक्ष लिखाणकाम कसं होतं, केसडायरी कसे लिहितात, या सगळ्यांचा सर्वांगीण आणि सखोल आढावा माननीय ADG सरांनी घेतलेला आहे. आणि त्यांच्या त्या प्रबोधनाचा फायदा नक्कीच प्रोफेशनली आमच्या सगळ्या अधिकारी आणि अंमलदारांना होईल अशी मला आशा आहे. आढावा बैठकीला साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरजकुमार बच्चू, सांगली, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक VC द्वारे उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्र सरकारच्या श्रमसंहितांविरोधात कामगार संघटनांनी पुकारला देशव्यापी संप. संपात सहभागी होत कोल्हापूर आणि इचलकरंजीत कामगार संघटना उतरल्या रस्त्यावर. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त 88 जागांसाठी उद्या शुक्रवारपासून शारीरिक चाचणी, 21 फेब्रुवारीपर्यंत चाचणी चालणार. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्तांची माहिती. कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणीत अनियमितता. 2 अपक्ष उमेदवारांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा आरोप. निवडणूक आयोगाकडे केली तक्रार. आजरा तालुक्यातील दुर्गम डोंगरावरील 97 वर्षांचे गुंडू शेळेंचं घर सौर ऊर्जेने उजळलं. कोल्हापूर NSUIच्या कार्यकर्त्यांच्या उपक्रमामुळे गुंडू शेळेंच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. आणि बनावट HSRP तयार करणाऱ्या साजणी गावातील संतोष यादवच्या दुकानावर LCBचा छापा. सुमारे 4 लाखांचं साहित्य जप्त. कोल्हापूर LCBची कारवाई. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.